50 खोके मिळाले म्हणून भाऊ तिकडे गेले आता। तर गद्दारी का जवाब तो देना पड़ेगा, गद्दारी का जवाब गद्दारी से। लाडका भाऊ होण्याकरता 200 करोड रुपये आठवड्यामध्ये खर्च केले, यांचे लोक पीएल टाकला काँग्रेसच्या लोकांनी, आणि जेव्हा योजना सक्सेस झाली, गेम चेंजर झाली, तेव्हा म्हणतात 3000 रुपये दी। वहाँ जितने खड़े हैं ना, उसमें तो साले 6 महीने में पार्टियां बदल के आए, इनका खुद का कोई ईमान नहीं है कि रास्ते खुद ही तबाही के निकाले हमने, कर दिया दिल किसी पत्थर के हवाले हमने। हमसे न पूछो क्या शय है मोहब्बत, अपने घर जलाकर देखे उजाले। नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। आज आपण आहोत नागपूरमध्ये। हा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ। नागपूरमध्ये 4 भाजपचे आमदार आहेत तर 2 काँग्रेसचे आमदार आहेत। एकीकडे गेल्या 10 वर्षांपासूनच्या विकास कामांच्या मुद्द्यावर भर देत आहे भाजप, तर दुसरीकडे अनियोजित आणि अनावश्यक कामांचा भडीमार केला जातोय असं विरोधकांचं मत आहे। देवेंद्र फडणवीस गेले 5 टर्म म्हणजे 25 वर्ष या भागातून निवडून येत आहेत, तर त्यांच्यासमोर यावेळेस प्रफुल्ल गुडदे यांचं कडवं आव्हान असणार आहे। नितीन गडकरी जरी लोकसभेला जिंकलेले असले तरी भाजपचं घटत जाणारं मताधिक्य हा भाजपच्या चिंतेचा विषय बनलेला आहे। लोकसभेप्रमाणेच विधानसभेला पण संविधान बदलाचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला आहे, तर हे फेक नरेटिव्ह आहे असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। खरंच नागपूरमध्ये सुधारणा झाली आहे का? काय आहेत नागपूरचे मुद्दे? सामान्य नागपूरकर समाधानी आहेत का? चला पाहूयात आणि सुरू करूयात मुद्द्याचं बोला। नमस्कार, काय आतापर्यंत नागपूरमध्ये विकास झालेला आहे? काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? नागपूरमध्ये काहीच विकास झालेला नाही आहे, फक्त कागदोपत्री विकास झालेला आहे। नागपूर शहरामध्ये क्राईम वाढलेला आहे। नागपूर शहराचे गृहमंत्री आहे, इवन ते पालकमंत्री सुद्धा आहे, तरी नागपूर शहरात बिलकुल क्राईम रेट वाढलेला आहे, महिलांचे अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले करतात। इतकंच नव्हे तर 2014 मध्ये पोलीस विभागाचे जे सॅलरी अकाउंट होते ते नॅशनलाइज बँक SBI ला होते, परंतु गृहमंत्र्यांनी स्वतःच्या पत्नीला फायदा पोहोचवण्यासाठी ऍक्सिस बँकेमध्ये अकाउंट उघडलं, त्याची ईडी चौकशी व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये नागपूर शहरामध्ये महिला बचत गटाचे खूप मोठे काम आहे, त्याचं खच्चीकरण करून सगळं काम एक पगारियाला देण्यात येत आहे आणि महिला बचत गटांसाठी 100 कोटीच्या अडीअडचणी आणत आहेत, अटी शर्ती ठेवत आहेत की जे बचत गट बसूच शकत नाही। सगळं काम इथे खच्चीकरण करत आहेत महिला बचत गटाचे। विकास फक्त म्हणजे रस्ते, आणखी मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर आणलेला विकास नाही। विकास तेव्हा होणार जेव्हा प्रत्येक युवांच्या हाती रोजगार राहणार, आणखी आमची बहिणीवर होणारे अत्याचार जेव्हा थांबणार, तो खरा विकास होणार। विकास म्हणजे रस्ते नाही। जेव्हा आमचा मुलगा कॉर्पोरेशनच्या शाळेतून शिकून सिम्बोसिसमध्ये जाईल तेव्हा सिम्बोसिसचा विकास होईल, सिम्बोसिस बनवून काही होणार नाही। गेल्या 15 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये भाजपची सरकार आहे आणि या सरकारचा विकासाच्या नावाने हे जे जनतेला वोटं मागत आहे, तर आपण गेल्या पावसाळ्यामध्ये जर तो पश्चिम नागपूर असे, दक्षिण पश्चिम नागपूर असे, दक्षिण नागपूर असे, अर्ध्या लोकांच्या अर्ध्या घरामध्ये पाणी जाऊन त्यांचं अन्नधान्यांचं नुकसान झालेलं आहे। फ्रीज इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्यांच्या पुन्हा नासधस झालेल्या आहे। या सत्तेवर असलेल्या शासनाने कुठल्याही प्रकारची लोकांना मदत न करता हा काय विकास आहे का? हा विकास नाही आहे, हा भकास आहे। यांना हे 2014 नंतर जागे झालेलेच नाही आहे, हे त्या शॉक मधनं बाहेर यायचे आहे। यांना एवढा विकास बघायची सवय नव्हती। यांचा विकास म्हणजे आरेशेड थांबवणे, यांच्या विकासाच्या परिभाषा म्हणजे 2.5 वर्ष सगळे कामं थांबवणे। मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती झालेली आहे। महिलांना 1,500 रुपये जे जात आहेत त्यामुळे महिला अतिशय जास्त आनंदी आहे आणि याचं रूपांतर तुम्हाला 23 तारखेला महायुती ही मोठ्या प्रमाणामध्ये विजय होणार आहे। हे म्हणतात विकास झालेला नाही, आरामात सांगतो विकास झाला। मेट्रो आली, सिमेंट रोड झाले, ट्रिपल IIT आलं, नरसिंहमुर्जी आलं, एम्स आलं, IIMS आलं, तर हा विकास नाही का? हा रोजगार नाही झाला का? एवढे मोठे मोठे बिझनेस सेंटर आले तर त्याच्यात रोजगार पण वाढला, विकास पण झाला। यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। त्यांना पहिले विकास म्हणजे काय याची परिभाषा विचारा। ज्या लोकांना विकासाची परिभाषा माहित नाही ते काय विकास करणार आहेत ते?
आज मेट्रोचा भ्रष्टाचार काढला, पण कोणता काढला ते त्यांना माहित नाही ना. त्या भ्रष्टाचाराबद्दल जर काही समजत असेल, प्रशांत भाऊ पवारनीच मेट्रोचा भ्रष्टाचार काढलेला होता. बंडी बैल मध्ये एवढे मोठे कागद घेऊन यांचा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा होता. आता हे युतीमध्ये आल्यानंतर हे सर्पनी साफ झालेले आहे. भाऊला आता 50 खोके मिळाले म्हणून भाऊ तिकडे गेले. आता नाही भ्रष्टाचार काढला. खोक्यांचं काहीतरी चाललं. खोक्यांचं काहीतरी सचिन वाजेंनी खालतीच्या अंबानीच्या घरामध्ये जे खालती जाऊन 100 कोटी ठेवले होते. जुमले है 50 खोके वाले और कुछ भी नहीं है. मला सांगा गद्दारी कोणी केली सगळ्यात पहिले? युतीमध्ये सरकार लढले फडणवीस साहेब आणि भाजप आणि शिवसेना. गद्दारी कोणी केली? कोणी केली? उद्धव ठाकरेंनी केली ना. तर गद्दारी का जवाब तो देना पडेगा. गद्दारी का जवाब गद्दारी से. 50 खोके जे म्हणत आहेत ना, त्याच्यातले कमीत कमी 45 खोके तो उबाटा निकालले. भाऊ ये तस्वीर देखिए, ऐसे 200 करोड़ रुपए खर्च किए देवेंद्र फडणवीस से देवा भाऊ बनने के लिए. ये बंदूक लेके तस्वीर देखो आप. ये पूरे महाराष्ट्र में देवा भाऊ. बंदुकीचं काय चित्र? बंदुकीचं काय चित्र आहे त्यांनी सांगितलं? हे आमचे देवा भाऊ आहे. यांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्राईम कमी झालेला आहे. आणि असा गृहमंत्री आहे की ज्या गृहमंत्र्याच्या राज्यामध्ये मागील 7.5 वर्षामध्ये एकही आतंकवादी हल्ला झाला नाही. म्हणून ते चित्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी बनवलेलं आहे. काश्तकारों पे बात नहीं करेंगे ये लोग. काश्तकारों को कोई मुआवजा नहीं मिला. मौसम्बी, संतरा, कापूस 75% खराब हो गया. 40,000 हेक्टेयर में मौसम्बी और संतरा होता है विदर्भ में. पूरा 75% बर्बाद हो गया. कोई मुआवजा नहीं है. आज कम से कम 25 विधानसभा क्षेत्रों में दिवाळी नहीं मनाई गई काश्तकारों में. ये सवाल का कोई जवाब नहीं. 2013 मध्ये हेच देवाभाऊ म्हणायचे की सोयाबीनला 6,000 द्या आणि कापसाला 10,000 द्या. पण आता 2024 मध्ये सोयाबीनला 3200 रुपये आहे आणि कापसाला 5,000 भाव आहे. आज हे इतके जे उभे आहे ना इथं, काँग्रेस उभाटा ते ह्या सगळ्या लाडल्या बहिणीच्या विरोधात आहे. जर यांची ताकद असेल तर या काँग्रेसवाल्यांनी PIL केलेली आहे. हा लाडल्या बहिणींना पैसे नाही मिळत. हे बहिणींच्या बद्दल बोलण्याचा यांना अधिकार नाही. सगळ्या बहिणींना 1,500 रुपये भेटले. यांच्याही घरात गेलेले आहे. त्यांच्याही बायका बहिणींनी पैसे घेतलेले आहे. बरोबर आहे. आणि बाबा योजना यांनी यांच्याच बँकेमध्ये पैसे आले आहेत. लाडक्या बहिणीची लाडक्या बहिणीचा सगळ्यांनी फायदा घेतलेला असं त्यांचं म्हणणं आहे. यांनी किंमत काय लावली? एका बहिणीची किंमत फक्त 1,500 रुपये. 1,500 म्हणजे महिन्याचे दररोजचे 50 रुपये. आज एक लहानसा मुलगा 50 रुपये बिस्किट खाऊन फेकते. हे बहिणी हे व्हॅल्युएशन आहे का? हे व्हॅल्युएशन आहे का? 1,500 रुपये देऊन मागच्या खिशातून हे 2,200 रुपये तेलाच्या पिप्यानी काढतात आहे. सिलेंडर महाग केलाय. महागाई वाढवून 1,500 रुपये भीक कोणाला नाही पाहिजे. कोणतीच बहीण पैसे मागायला गेली नव्हती. यांनी कोणतीच बहीण पैसे फुकटात, सर्व फुकटाची सवय हे लावून राहिले. फुकटाची सवय महाराष्ट्रात कोणी लावली? सर्व फुकटाची सवय फक्त हे लावून राहिले. यांनी फुकटात महाराष्ट्रामध्ये आणला. दिल्लीचा केजरीवाल जेव्हा फुकट देत होता तेव्हा हेच चिंध्या फाडत होते. आता हे स्वतःहून फुकट देऊन राहिले. म्हणजे महाराष्ट्र फुकट, त्यानंतर देश फुकट, त्यानंतर आम्ही फुकट. आता फुकट देऊन त्यांनी एक आता प्रश्न केला की लाडक्या बहिणींच्या त्या योजनेच्या विरोधात तुम्ही PIL टाकलेले हे खरं आहे का? ठीक आहे. खोटून बोला रेटून बोला. यांच्या नेत्याच्या माणसांनी PIL टाकली. आम्ही 1,500 दिले तर म्हणे देऊ नका. हे सरकारची तिजोरी खाली करतात. आणि आता हे सांगतात आमची सरकार आली तर आम्ही 3,000 देऊ. अरे लाज वाटायला पाहिजे या लोकांना खोटं बोलताना आणि दुप्पल भूमिका घेतात. PIL किसने डाला मालूम है क्या? केदार साहब के जो चुनाव प्रमुख थे उन्होंने PIL डाली. आमच्या सरकारने 1,500 रुपये दिले. आता हे लोक म्हणते की लाडकी बहीण पहिले बंद व्हायला पाहिजे. पण आता काय म्हणते आम्ही 3,000 देऊ. अरे यांना यांच्या सरकारने लहान मुलांच्या वह्या पुस्तकावर GST लावला आणि हे त्यांच्या खिशातून, गरिबांच्या खिशातून पैसे उकळत आहे. आणि इकडे 1,500 रुपये म्हणून लाडक्या बहिणीला. ये जो 1,500 रुपए दे रहे थे, अगर इन्होंने एडवर्टाइजमेंट नहीं की होती तो 3,000 दे सकते थे.
और महाविकास आघाड़ी 3000 देगी बिना एडवर्टाइजमेंट के। 800 करोड़ की योजनाओं की एडवर्टाइजमेंट किया इन्होंने। लाड़की बहन योजना जो 1500 दिए उसको खर्चा करने के लिए 800 करोड़ रुपए मीडिया में पैसे। यांनी जे 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिलेले आहे, परंतु ज्या काकू आजी मामी जे आहे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना ज्यांना मिळत होती त्यांचे पैसे थांबवून यांना पैसे देण्यात आले। म्हाताऱ्यांनी कुठे जावं, त्यांनी कुठे आधार घ्यावा? लाडका भाऊ होण्याकरता 200 करोड रुपये ॲडव्हर्टाइजमेंट खर्च केले। हा आमचा पैसा होता, हक्काचा पैसा होता, पण 200 करोड रुपये खर्च केले। याचं काय? महागाई वाढवून ठेवली, महाराष्ट्रात लबाड केला। भाऊ विरोध भाऊ सामान्य जनतेचे पैसे आहेत ते सामान्याच्याच खिशात चालले ना, नेतांच्या खिशात नाही चालले। सामान्याचे जनतेचे पैसे, सामान्य जनता जे गरजू लोक आहे। आणि कसं आहे तुम्हाला सांगतो, वारंवार सांगतो, हे पहिले विरोधात होते, यांचे लोक PIL टाकला काँग्रेसच्या लोकांनी, आणि जेव्हा योजना सक्सेस झाली, गेम चेंजर झाली, तेव्हा म्हणतात 3000 रुपये दिन। मग पहिले विरोध केला नाही, आता 3000 दिन। यांचा शेतकऱ्यावरती कुठलाही काही हे नाहीये। सोयाबीनचे रेट 6000 होते, 2200 रुपये आज मार्केटमध्ये सोयाबीनचे रेट आहे। 10,000 रुपये कापसाचे रेट होते, ते आज 5,500 वरती आलेले आहे। या विदर्भातले, या महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त करणारी ही सरकार आहे। सर, देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या अगोदरचा तुम्ही आत्महत्येचा आकडे पाहून घ्या, आणि देवेंद्र फडणवीसचा 5 वर्षाचा आणि नंतर 2.5 वर्षाचा काळाकाळ तुम्ही पाहून घ्या, रेकॉर्डवर पाहून घ्या। सावकारी पूर्ण बंद केली फडणवीसांनी, गुंडागर्दी पूर्ण बंद केली, आणि शेतकरी तुम्हाला 23 तारखेच्या रिझल्ट मध्ये शेतकरी कोणाच्या कडनं आहे ते तुम्हाला सांगेल। वीज बिल माफ केलं। माननीय उद्धव साहेब ठाकरे घरून सरकार चालवत होते, ज्या दिवशी महायुतीची सरकार आली त्यांना डॉक्टरचं कामच नाही पडला। हे आमच्या महायुतीचं एकदम नियोजन शून्य पद्धतीने यांनी 1500 रुपयाचं जे वाटप केलं ते आम्ही हक्काने सांगतो, आम्ही 3000 रुपये वाटू, आणि आम्ही बेरोजगार युवकांना 4000 रुपये देखो वहाँ जितने खड़े हैं ना, उसमें तो साले 6 महीने में पार्टियां बदल के आए। इनका खुद का कोई ईमान नहीं है, ये हर दिन नई बात करते, हर दिन। अरे मैं 1500 रुपए आप क्यों दे रहे हो? अबे निठल्ले करके दे रहे ना, काम करते तो 1500 थोड़े देते। पार्टीतनं बदलून आलं कसं म्हणतात। पूर्ण या देशामध्ये लोकशाही आहे, या पार्टीचे नेते त्या पार्टीमध्ये जाऊ शकतात, तर त्यांना त्यांच्या पार्टीचा विचार पटले तर ते त्या पार्टीमध्ये जातात। हे आज झालेलं नाही आहे, ज्यापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून या गोष्टी होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी हे लोक गोष्टी करतात आहे। समृद्धी महामार्ग सारखा एवढा मोठा महामार्ग ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा माल हा योग्य वेळेमध्ये बाजारात पोहोचतोय, या गोष्टीमध्ये लोक काही बोलणार नाही। जिथे यांच्याकडे आर्ग्यू करायला काहीच नसतं तेव्हा असे दुप्पट आर्ग्युमेंट काहीतरी करतात आणि जनतेला भ्रमित करतात। महायुती सरकारने जे आता कामं केलेली आहे, आणि हे जे गोष्टी महाविकास आघाडीचे लोक करत आहे, यांनी आतापर्यंत किती विकास केलेला आहे त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं। महाविकास आघाडी आज जे गोष्टी लाडक्या बहिणीच्या विषयी बोलत आहे, हेच लोक योजना बंद करण्याच्या विषयी। 1500 रुपयावर यांची नजर आहे, आमच्या बहिणीवर। यांच्या पोटात सूळ उठलं आहे। 2,30,00,000 बहिणीचा यांना श्राप लागेल। हे जे आमच्या लाडक्या बहिणीकडे 5 वर्षाचे जे 1500 रुपये जे आमच्या महिलांना दिलेले आहे, ही काँग्रेस सरकार म्हणते का 1500 रुपये कसे? काही हे नाही आहे। 1500 रुपये यांना भेटलेले, त्यांना विचारा ज्या 8-8 तास उन्हामध्ये बसतात, सेकामध्ये लग्नामध्ये बसतात, ती 1500 रुपयाचा मेहनत त्यांना विचारा। यांना काय समजते? 70 वर्ष यांची सरकार होती, काय केलं यांनी? काहीच केलेलं नाहीये। महायुतीचा विजय आहे, महायुतीचे सरकार आहे। विजय असो ही जी सरकार आहे त्या सरकारला प्रश्न विचारा की इथे उद्योगपती मीठ निर्माण करतात, त्या मिठाला काय भाव आहे, आणि आमचा जो शेतकरी राबतो त्या शेतीतल्या गव्हाला काय भाव आहे, या सरकारला प्रश्न करा। जब महंगाई बोलेंगे तो पाकिस्तान बोलते, बेरोजगारी बोलो तो सनातन धर्म बोलते। अरे हमारे को सनातन, महंगाई, हिंदुत्व, राम मंदिर पे घेर लिया है। हमारे को बेरोजगारी नहीं, काश्तकार नहीं दिखता, इनको कुछ नहीं दिखता, ये वहीं घुमाएंगे तुम्हारे को। 4 लाइनों में इनकी हकीकत बताता हूँ कि रास्ते खुद ही तबाही के निकाले हमने ना, जिन्होंने बीजेपी को वोट दिए कि रास्ते खुद ही तबाही के निकाले हमने, कर दिया दिल किसी पत्थर के हवाले हमने। हमसे ना पूछो क्या शय है मोहब्बत, अपने घर जलाकर देखे उजाले। और ज्यादा टेंशन मत लो, ये बाकी के लोग हैं ना 6 महीने बाद हमारे साथ ही नजर आएंगे। इनका काम मंडळी, आरोप प्रत्यारोप खूप झालेले आहेत।
आणि या पुढल्या 20 तारखेला हे सगळे त्यांची मतं आहेत या निवडणूक आयोगामार्फत जी आपली निवडणूक होणार आहे त्या मतपेटीत बंद होणार आहेत. आपण 23 तारखेला या सगळ्यांचा निर्णय बघणार आहोत. आत्तापुरतं इथेच थांबूयात, पुढे भेटूयात. तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.